जीएसटी नंबर मिळालाय? खूप खूप अभिनंदन. पण आता खरी सुरुवात झाली आहे. पुढे काय करायचं? तर आजच्या या माहितीमध्ये आपण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जीएसटी रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत तेच पाहणार आहोत. एक छान म्हण आहे की हत्ती विकत घेणं सोपं आहे, पण त्याला सांभाळणं खूप महाग पडतं. जीएसटी नंबरचं पण अगदी तसंच आहे. तो मिळवणं सोपं वाटतं, पण त्यानंतर येणारी जबाबदारी सांभाळणं हे खरं चॅलेंज आहे. म्हणजे बघा, नंबर मिळाला की आपलं खरं काम सुरू होतं. कारण नियम पाळले नाहीत ना, तर जीएसटी डिपार्टमेंटकडून मोठा दंड बसू शकतो. आणि ते याबाबतीत खूपच कडक आहेत. त्यामुळे आपल्याला सुरुवातीपासूनच काळजी घ्यावी लागेल. तर हा सगळा प्रवास सोपा व्हावा म्हणून आपण याला 4 मुख्य टप्प्यांमध्ये विभागला आहे. पहिला टप्पा आहे अनिवार्य सेटअप. मग रोजचा हिशोब कसा ठेवायचा ते, त्यानंतर सरकारला रिपोर्टिंग कसं करायचं आणि शेवटी सतर्क कसं राहायचं, ही एक प्रकारची सोपी मार्गदर्शिका आहे. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. ही अशी काही कामं आहेत जी नंबर मिळाल्या मिळाल्या म्हणजे ताबडतोब पूर्ण करायची आहेत. यात अजिबात उशीर करून चालणार नाही. तर सगळ्यात आधी 4 महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. पहिलं, आपले जीएसटी सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्या. दुसरं, आपल्या दुकानाच्या किंवा ऑफिसच्या बाहेर एक साईनबोर्ड लावा. तिसरं, डाउनलोड केलेलं सर्टिफिकेट अशा ठिकाणी लावा जिथे ते सगळ्यांना सहज दिसेल. आणि चौथं, व्यवसायासाठी एक वेगळं करंट बँक अकाउंट उघडा. आणि हे का करायचं? कारण जर साईन बोर्ड आणि सर्टिफिकेट दर्शनी भागात लावलं नाही, तर थेट 25,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. त्यामुळे ही गोष्ट अजिबात हलक्यात घेऊ नका. आता करंट अकाउंट का गरजेचं आहे? कारण व्यवसायाचे पैसे आणि आपले वैयक्तिक पैसे हे नेहमी वेगळे ठेवायला हवेत. चुकूनही स्वतःच्या सेव्हिंग अकाउंटचा वापर व्यवसायासाठी करू नका. सगळे पेमेंट, मग ते UPIने असो की NEFTने, याच अकाउंटमध्ये घ्या. म्हणजे तुमचा टर्नओव्हर व्यवस्थित रेकॉर्ड होईल आणि पुढे टॅक्स भरताना कोणताही घोळ होणार नाही. बरं, तर आपला सुरुवातीचा सेटअप आता पूर्ण झाला. आता वळूया रोजच्या कामांकडे. कारण जीएसटीचं पालन करणं म्हणजे फक्त एकदा सेटअप करणं नाही, तर रोजच्या रोज काही सवयी लावून घेणं आहे. आता रोजची शिस्त खूप महत्त्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इनव्हॉइस. इथे 2 प्रकार आहेत. जर आपली नोंदणी रेग्युलर स्कीममध्ये असेल तर आपण टॅक्स इनव्हॉइस देणार, आणि जर आपली नोंदणी कंपोजिशन स्कीममध्ये असेल तर आपण बिल ऑफ सप्लाय देणार. हा एक खूप महत्त्वाचा फरक आहे, तो लक्षात ठेवा. आता पुढची गोष्ट म्हणजे रेकॉर्ड सांभाळणं. यासाठी वेगवेगळ्या फाईल्स बनवा. एक फाईल खरेदीच्या बिलांसाठी, दुसरी फाईल ऑफिसचं भाडं, पगार, लाईट बिल अशा खर्चांसाठी, तिसरी फाईल आपण खरेदी केलेल्या AC, मोबाईल किंवा इतर वस्तूंसाठी. बँक स्टेटमेंट आणि कोणाकडून किती पैसे येणं बाकी आहे याच्याही फाईल्स व्यवस्थित ठेवा. हे सगळं केलं तरच आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येईल. ओके, तर सेटअप झाला. रोजचा हिशोब कसा ठेवायचा तेही पाहिलं. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, सरकारला रिपोर्टिंग. म्हणजे आपण जे काही व्यवहार करतोय त्याची माहिती सरकारला कशी आणि केव्हा द्यायची ते पाहूया. सोप्या भाषेत सांगायचं तर जीएसटी रिटर्न्स म्हणजे आपल्या व्यवसायाचा एक रिपोर्ट कार्ड. यात आपली कमाई, आपली खरेदी आणि त्यावर किती टॅक्स लागतो याची सगळी माहिती असते. आणि हा रिपोर्ट कार्ड आपल्याला ठराविक वेळेच्या आत सरकारकडे जमा करावा लागतो. आता हे रिटर्न्स कधी भरायचे हे आपल्या टर्नओव्हरवर अवलंबून आहे. जर आपला टर्नओव्हर 1.5 कोटींपेक्षा कमी असेल आणि आपण कॉम्पोजिशन स्कीममध्ये असाल तर आपल्याला 3 महिन्यातून एकदा CMP08 फॉर्म भरायचा आहे. 5 कोटींपेक्षा कमी टर्नओव्हर असेल तर QRMP स्कीमनुसार GSTR1 आणि 3B हे सुद्धा 3 महिन्यातून एकदा भरू शकता. आणि जर टर्नओव्हर 5 कोटींपेक्षा जास्त असेल तर मात्र आपल्याला दर महिन्याला GSTR1 आणि 3B भरावे लागतील. आता जे लोक 3 महिन्यातून एकदा रिटर्न भरतात त्यांच्यासाठी एक खास सोय आहे, IFF म्हणजेच इनव्हॉइस फर्निशिंग फॅसिलिटी. समजा आपला ग्राहकही जीएसटीमध्ये नोंदणीकृत आहे, तर त्याला टॅक्स क्रेडिट मिळवण्यासाठी 3 महिने थांबावं लागू नये म्हणून आपण IFF वापरून त्याला दर महिन्याला आपल्या बिलांची माहिती देऊ शकता. ही एक ऐच्छिक पण खूप फायद्याची सोय आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, रिटर्न भरायची तारीख चुकवली तर दररोज 50 रुपयांचा दंड लागू शकतो. थांबा, 50 रुपये ऐकून कमी वाटले असतील, पण इथे एक मेख आहे. हा दंड प्रति दिवस, प्रति रिटर्न आहे. म्हणजे जर GSTR1 आणि GSTR3B दोन्ही वेळेवर भरले नाहीत तर दंड 50 नाही तर 100 रुपये प्रति दिवस होईल.
त्यामुळे ही रक्कम खूप लवकर वाढू शकते. जर काहीच व्यवहार नसतील तर हा दंड 20 रुपये प्रतिदिवस असतो. चला, आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. एकदा सगळं सुरू झालं की पुढे सतत सतर्क कसं राहायचं आणि सुरक्षित कसं राहायचं याबद्दल बोलूया. या काही सवयी भविष्यातल्या अनेक त्रासांपासून वाचवतील. सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे रिकन्सिलिएशन. म्हणजे काय? तर दर महिन्याला GSTR-2B तपासा. GSTR-2B म्हणजे काय? तर आपण ज्यांच्याकडून माल खरेदी केला आहे त्यांनी त्यांच्या रिटर्नमध्ये आपलं बिल दाखवलं आहे की नाही हे सरकार आपल्याला या फॉर्ममधनं सांगतं. आणि लक्षात ठेवा, जे बिल GSTR-2B मध्ये दिसेल फक्त त्याच बिलावर आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. त्यामुळे आपली खरेदीची बिलं आणि 2B जुळणं खूप गरजेचं आहे. याशिवाय अजून काही गोष्टींची काळजी घ्या. GST पोर्टल नियमितपणे चेक करत राहा. काही नोटीस आली आहे का ते पहा. आपण विकत असलेल्या प्रत्येक वस्तू किंवा सेवेसाठी योग्य HSN कोड वापरा. जर व्यवसायाचा पत्ता, मोबाईल नंबर किंवा ईमेल ID बदलला तर ते लगेच पोर्टलवर अपडेट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या सगळ्या रेकॉर्डचा एक डिजिटल बॅकअप नेहमी तयार ठेवा. तर हे होते GST नंबर मिळाल्यानंतरचे महत्त्वाचे टप्पे. आम्ही तुम्हाला मार्ग दाखवला आहे, पण त्यावर चालण्यासाठी सतत लक्ष आणि थोडी मेहनत घ्यावीच लागेल. आता हा सगळा विचार करून स्वतःला एक प्रश्न विचारा की आपला व्यवसाय GSTच्या या प्रवासासाठी खरंच किती तयार आहे?